नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. रामलिंग सटवाजी त्रिमुखे यांची उमेदवारी जाहीर. प्रभाग क्रमांक 10 मधील 60 खोली पोलीस लाईन परिसरात राहणारे रामलिंग सटवाजी त्रिमुखे यांनी येत्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण ड गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. ते प्रभागाचे कायमस्वरूपी रहिवासी असून सामान्य नागरिक म्हणून ही निवडणूक लढवत आहेत. कोणत्याही मोठ्या पक्षाच्या पाठबळाशिवाय व आर्थिक ताकदीशिवाय फक्त मतदारांच्या विश्वासाच्या आधारे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडून आल्यास प्रभागातील सुरक्षितता व स्वच्छतेवर भर देण्यात येईल व वार्डातील जनतेच्या घरपट्टी मी निवडून आल्यास माझ्या वार्डातील रहिवाशांच्या मला मनपातर्फे मिळणाऱ्या पगारातून दर महिन्याला माझ्या वार्डातील लोकांची घरपट्टीचा भार मी उचलेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते संपूर्ण प्रभागात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. यात धार्मिक स्थळे तसेच वर्दळीचे चौक यांचा समावेश असेल. यामुळे कायदा सुव्यवस्थेला मदत होईल, तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडणूक चिन्हाचे नाव सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मी रामलिंग सटवाजी त्रिमुखे मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला मी समोर जात आहे. मी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण गटातून उभा आहे. माझी निशाणी आहे सीसीटीव्ही कॅमेरा. मी तुमच्या वार्डाचा मतदार आहे. मी तुम्हाला मत का द्यावं? मी माझ्या वार्डाचे मतदार आहात. याचा अर्थ काय की आज मी वार्डाच्या भरपूर समस्या आहेत. त्यामध्ये स्वच्छता नाही आहे, स्वच्छतेचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर निकृष्ट दर्जाचे कामं झालेली आहेत. याच्यावर मी वारंवार माहिती अंतर्गत मी पुराव्यानिशी मी माहिती अंतर्गत मी पुरावे जमा केलेले आहे. त्यामुळे मी याच्यापुढे जे बी निकृष्ट दर्जाचे कामे झाले आहेत त्याच्यासाठी मी जे बी थर्ड पार्टी आहेत, धुळे थर्ड पार्टी असो, उल्हास थर्ड पार्टी असो किंवा औरंगाबाद थर्ड पार्टी असो, यांच्याशी पत्रव्यवहार करून ते निकृष्ट दर्जाचे कामे मी त्यांच्या निदर्शनाला दिलेले आहेत. सामान्य जनतेसाठी काय केलं आतापर्यंत? सामान्य जनतेसाठी मी आतापर्यंत 2,500 ते 3,000 लोकांना जाती दाखले मोफत राजस्व अभियान अंतर्गत मी मोफत जाती दाखले उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये केशरी कार्ड धारकांना पहिले धान्य मिळत नव्हतं, तर त्याच्यामध्ये 250 ते 300 केशरी कार्ड धारकांना मी धान्य मोफत चालू करून दिलेलं आहे. शासकीय पातळीवर त्याचा मी अभ्यास केला. जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो, धान्य विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, वितरण अधिकाऱ्यांना भेटलो. मग त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितले की प्रत्येकाने KYC करा, मी प्रत्येकाला KYC करण्याचा मी त्याला इथं प्रयत्न करून त्याला धान्य चालू करून दिले. पैशाशिवाय पान हलत नाही असे असताना या धनदानग्या उमेदवारांसमोर तुमचा निभाव लागेल का, असा विश्वास तुम्हाला का वाटतो आणि तुम्ही त्यासाठी जनतेला काय आव्हान करणार आहे? त्यासाठी मी जनतेसाठी माझा प्रामाणिक असा प्रयत्न राहील की कोणीही करून की पैशाच्या आमिषाला बळी न पडता आतापर्यंत आपल्याला प्रत्येक उमेदवारांनी प्रत्येक पार्टीने पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे आपण मी इमानदार मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आपण स्वतःला विकू नका. एक चांगला उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर माझा प्रयत्न राहील. मी फक्त इमानदारीनेच काम कराल हे मला ग्वाही देतो. आणि सामान्य नागरिकांसाठी काय करणार? सर्वप्रथम मी माझ्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक स्थळं येतील. त्या धार्मिक स्थळामध्ये ते कॅमेरे बसवत. त्याच्यानंतर जिथं वर्दळीचा काळ असतो, चौक असतात, अशा चौकामध्ये मी तिथे कॅमेरे बसवून तिथं महिलांसाठी कोणी दादागिरी, गुंडगिरी, बहुतेक असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गुंडगिरी, टवाळखोरी, महिलांची छेडखानी, जबरी चोरी, बाईक चोरी, घरफोडी, चैन स्कॅनिंग अशा प्रकाराला पोलिसांना एक मदत होते. अशा प्रकारे आळा घालण्याचा माझ्याकडनं प्रयत्न राहील. त्याच्यानंतर त्याच कॅमेऱ्याच्या अंतर्गत काही ठिकाणी स्वच्छता होत नाही, काही ठिकाणी गटारी साफ होत नाही, काही ठिकाणी लोकप्रतिनिधींना फोन करावे लागतात. लोकप्रतिनिधी म्हणतात मी ह्याकडे मी तिकडे, पण त्या कॅमेऱ्याच्या आधारावर एक साक्षी पुरावा म्हणून आपल्याला महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते दाखवता येईल बा ह्या एरियामध्ये इथं सफाई नाही झाली, इथं घंटागाडी नाही आली, इथं कोणी कचरा उचलला नाही आले, इथले कोणी गटर साफ नाही झाली. असंही माझ्या याच्यावर प्रामुख्याने प्रयत्न राहील. जर कधी एका नगरसेवकाला मानधन म्हणून मागच्या टायमाला 10,000 रुपये भेटायचे, आता या टायमाला जर 15,000 रुपये कधी भेटले तर मी तो पैसा घेणार नाही.
मी हा सर्व पैसा घरपट्टी विभागाला हा मी तिकडे जमा करेन. त्याच्यातून जर कधी जर 15,000 रुपये जर महिना पकडला तर एका वर्षाचे 1,80,000 रुपये होतात. 1,80,000 रुपयामध्ये मी जर 350 प्रमाणे जर घरपट्टी गव्हर्नमेंट भरलो त्याच्यामध्ये कमी 550 घरांची घरपट्टी मी भरू शकतो. या पैशाला मी हात लावणार नाही. मी सीधा 100 रुपये स्टॅम्प पेपर ॲफिडेविट करून देईल. हा पैसा जनतेसाठी मी हा तिकडे वर्ग करणार आहे. तो एक फायदा माझ्या गरिबांसाठी मला द्यायचा आहे.